तुझे काली मुंडी पाताळ धुंडी वागतेस ना, ते बाकी कोणाला कळत नसेल, पण मला चांगलंच कळतं. म्हणजे नेमकं कशाबद्दल बोलताय तुम्ही? वेड पांघरून पेडगावला जाऊ नकोस. तुझे जे काही प्रयत्न सुरू आहेत ना मॉमच्या गुड बुक्स मध्ये येण्यासाठी, ते सगळं दिसतंय मला. घरच्यांना ताब्यात ठेवण्यासाठी, सगळ्यांची मनं जपण्यासाठी जे काही खोटं खोटं नाटक करतेस ना, ते तुला असं वाटत असेल कोणाला कळत नाही, पण मला कळतंय हे लक्षात ठेव. आणि तू जे काही मॉमला इम्प्रेस करून स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करते ना, ते स्वप्न मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. तुला मॉम पूर्णपणे कधीच एक्सेप्ट नाही करणार. आणि तुझा विठुराया असेल तुझ्या मागे, पण तुझ्या वाटेत ऐश्वर्या मेहंदळे कायम उभी राहणार. विठुरायासमोर कोणाचं काय चालतं? आपण त्याच्यापेक्षा मोठे नाही आहोत. आणि मुळात कोणी कोणाच्या वाटेवर का उभं राहावं? ज्याची त्याची वाट ज्याची त्याला चालू द्यावी. हे लेक्चर मला देऊ नकोस. तुझ्या या लेक्चरची गरज नाही आहे मला. ती लेक्चर देत नाही, मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. तू मला समजून सांगू नकोस, अजिबात प्रयत्न करू नकोस. मला गरज नाही आहे तू समजून सांगण्याची, कळलं? आणि बाय द वे, आता तुझ्यामुळे राजकुमारला घरात घेतलंच आहे मॉमने. आणि आता तर काय, तो अमृता वहिनीसोबत राहायला पण लागलाय. पण राजकुमारच्या बाबतीत एक गोष्ट आहे, तुला माहीत नसेल, पण वळणाचं पाणी शेवटी वळणालाच जातं. आणि जेव्हा ते जाईल ना, तेव्हा मला तुझी अवस्था बघायची. तेव्हा तुझा विठुराया तुझ्यासोबत असेल की नाही मला माहीत नाही, पण ऐश्वर्या मेहंदळे तुला तुझ्या कर्मांची फळं भोगायला नक्कीच लावणार. भाजी करूया आज? मेथी करू. आईंना खूप आवडते. वहिनी, काय करताय तुम्ही? मी पण मदत करू का तुमची? तिकडे काय बघताय? अगं, सूर्य आज कोणत्या दिशेने उगवला ना ते बघत होते. तुम्ही माझी चेष्टा करताय ना? नाही बाई, हल्ली ना स्वप्नात असल्यासारख्या गोष्टी घडतात ना माझ्या आयुष्यात, म्हणून काय खरं काय खोटं हेच कळत नाहीये. म्हणून कधीतरी स्वतःला चिमटा काढते किंवा सूर्याला बघते आज कोणत्या दिशेने उगवला ते. बरोबर आहे तुमचं. तुमच्या आयुष्यात खरंच खूप काही गोष्टी घडतात, पण त्यावर मी काही कमेंट नाही करणार. पण ना, तुमचं बरोबर आहे, आज सूर्य पश्चिमेलाच उगवलाय. म्हणजे सोहम येतोय पश्चिमेकडून. अरे वा, हो खरंच खूप दिवस झाले ना त्याला जाऊन. आठवण पण येत होती त्याची खूप. आणि तू इथे एकटी आहेस ना, बरंच झालं तो येतोय. ओ, म्हणूनच स्वारी खुश दिसते. हो, मी खूप खुश आहे वहिनी. मग मदत करू ना? लगेच. घे, तांदूळ निवडायला घे. तांदूळ इथे आहेत. नाही काही नाही, चालू दे चालू दे. वहिनी, तुमची तब्येत कशी आहे आता? बरी आहे. कसलं भारी ना, म्हणजे राजदादा पण परत आले घरी आणि सोहम पण येतोय. वाव. आय एम सॉरी वहिनी, आय एम रिअली सॉरी. नाही अगं, सॉरी काय त्यात, बोलता बोलता बोलून जातो माणूस, त्यात काय एवढं वाईट वाटून घेण्यासारखं. बरं ते जाऊ दे, सोहम कधी येणार आहे ते तरी सांग. आणि आतापर्यंत आला का नाही तो? खरं तर ती शिवानी जेलमध्ये गेल्या गेल्या यायला होतं त्याने. इतके दिवस काय करत होता तिथे? तो म्हणे तिकडे वेस्टर्न म्युझिकचा अभ्यास करतोय, म्हणजे शिकतोय. आणि इथून सारंग सुद्धा त्याची मदतच करतोय. म्हणून ही तारा, मग तुझी मजाच आहे ना. नाही म्हणजे आईकडून इंडियन म्युझिक शिकलीस, आता नवऱ्याकडून वेस्टर्न म्युझिक शिकशील. हो ना वहिनी, ते जाऊ द्या ना. तुम्ही मला स्वयंपाक शिकवाल का? आवडीने. किती चेंज झालेत ना राजदादा. म्हणजे
आधी कसे होते ना ते? मला तर खूप भीती वाटायची त्यांची. ते चोरी करायला म्हणून घरात आलेले तेव्हा तर बाबा मी तर घाबरलेच होते. आणि तुम्ही घरी असताना सुद्धा त्यांनी माझं तोंड बंद केलं होतं. आणि आता ते किती बदललेत, एकदम गोगल काय झालेत. आणि त्यांच्यात जो काही चेंज झालाय ते बघून तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय. किती नाही म्हटलं तरी राज दादा घरी परत आल्यावर तुम्ही सुद्धा खुश दिसताय. आपल्याला ज्यावर श्रद्धा असते ती गोष्ट आपण मनापासून केली तर किती समाधान मिळतं ना आपल्याला. हो, थँक्यू सारंग सर. थँक्यू कशाबद्दल? तुम्ही विठुरायाची मूर्ती तुमच्या ऑफिसमध्ये ठेवली त्याबद्दल. खरं तर खूप आधीच मी मूर्ती ठेवायला हवी होती. काय माहिती का माझ्या डोक्यात नाही आलं ते. पण ठीक आहे, आता तू येतेस ना ऑफिसला, म्हटलं आता ठेवू, तुला पण बरं वाटेल. बरं मला सांग, तू ऑफिसला यायला लागली आहे सध्या, तुझा अनुभव कसा आहे? फार वेगळा अनुभव आहे. म्हणजे इथे ऑफिसला आल्यावर मला कळतंय की तुमच्यावर एवढी मोठी जबाबदारी असते. इतकं काम करता तुम्ही. मी थोडा वेळ घराच्या बाहेर राहिले ना तरी घरी काय चाललं असेल, अमृता वहिनींवर एकटीवर कामाचा भार पडत असेल, हे सगळं चालू असतं माझ्या डोक्यात. आणि तुम्हाला तर एवढी मोठी कंपनी चालवायची असते. तुझी जर इच्छा असेल ना तर अमृता वहिनी तुला नाही थांबवणार. उलट अमृता वहिनी स्वतःहून म्हणेल तुला की जा घराबाहेर पड. जर तुला वाटत असेल तर खरंच काहीतरी कर. खरंच त्यांचं मन खूप मोठं आहे. अहो पण मला या ऑफिसला वगैरे यायला नाही जमणार. ते माझं काम नाही आहे ना. अगं पण हे आधीच का ठरवतेस तू? आधी करून तरी बघ. निष्कर्ष कशाला काढतेस आधीच? हा बोला आत्ता. हा ठीक आहे, जा तू जवळच आहे. सावली, आपल्याला ना इथे एका गावात जायचं आहे, जवळच आहे. तिथे जाऊयात आणि त्यानंतर आपण घरी जाऊ. मला घरी सोडाल का? खूप कामं बाकी आहेत. मग जा ना तुम्ही. अगं जवळच आहे गाव, ते लगेच होईल. बरं ठीक आहे. चल. काय रे, अशी कशी बंद पडली? ते चालूच होती, अचानक बंद पडली आहे. चालू करतो थांब. ते दिसतंय मला. पण एक मिनिट, बंद पडलीये की तू मुद्दाम बंद पाडलीस बुबलू? असं करेन का मी तुझ्या बरोबर? मी असं कधीच नाही करणार तुझ्या बरोबर. प्रयत्न करतो. मी आहे ना तुझ्यासोबत यायलाच नको होतं. किरण असं नको ना बोलू, त्रास होतो मला. करतो ना, चालू करतो. तुझी शपथ, माझी शपथ, मी चालू करतो. बुबलू, एकतर माझ्या नोकरीचा आज पहिला दिवस आहे आणि सारंग सरांची मीटिंग होती, मी त्यांच्यासोबत जाऊ शकले नाहीये. एक काम कर, तू सारंग दादाला फोन कर आणि सांग की बबलूदाची बाईक, बबलू दादा नको, बबलूची बाईक बंद पडली, आलो येतो, थोडा उशीर लागेल. सांग. मी फोन विसरले. आता हे पण माझ्यामुळे झालं असेल ना? मी बोलले का तुला तसं? तू अशी चिडते, तसं काय मिस केलं सगळं. बुबलू, हे बघ, ही नोकरी माझ्यासाठी खूप महत्वाची आहे आणि त्यात आज माझा पहिला दिवस असताना तुझ्यामुळे मी काही काम करू शकले नाहीये. कसं दिसतं ते? आता सारंग सर काय म्हणतील मला? हे बरं आहे, ते म्हणतात ना, ज्याचं करावं भलं तोच म्हणतो आपलंच खरं. मीच नोकरी लावली आणि मलाच बोलते. बुबलू, नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेस्कर.